मला ॲक्च्युली ना हे सांगायचं होतं तुला, हे वाईड शॉर्ट्स मिड शॉर्ट हा चालू झालं आहे ना आता. ठीक आहे, तर तू तुझ्या जागेवरती कम्फर्टेबल बस ना आता, एकदम अशी कॅज्युअल आहे आता. काय सांगायचं आता, जे कुठून सुरू करायचं, मधून सुरू करायचं का सुरुवातीपासून सुरू करायचं? सुरुवातीपासून की कसं काय झालं. तर मी माझा जॉब सोडला आहे. सिम्पल कंटेक्स्ट, मी आता जॉबलेस आहे सध्या, आणि माझं बघून तिने पण सोडला, आणि आता आम्हाला घर पण सोडावं लागणार आहे, कारण का रेंट कसं भरणार. तसं आता काही मिनटातच आमचं घर बघायला लोक येणार आहेत. आमचं म्हणजे भाड्याचंच आहे, फक्त लोक कोण नेक्स्ट असणार ते बघायला येणार आहेत कदाचित. आता 2:30चा टाईम दिला होता, 2:30 तर झालेत, अजून आले नाहीत, आल्यावर बघू. सो आता आमच्याकडे काही प्लॅन नाही आहे. आता हा सगळा प्लॅन आम्ही डॉक्युमेंट करतो आहे, सो दॅट इन केस तो प्लॅन सक्सेसफुल होईल नाही होईल, ॲटलिस्ट एवढं तरी असेल की बाबा आम्ही काहीतरी प्लॅन केला होता आमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर हां, मजा येणार. आता आम्हाला काय करायचं आहे, आम्ही विचार करतो आहे आम्ही आता मुंबई पण सोडावी. आता आम्ही पुण्याला जाणार आहे, पुण्याला जाऊन जॉब शोधणार आहे मी, आणि कंटेंट क्रिएशन करणार आहे. मेन तर कंटेंट क्रिएशनसाठी आम्ही सोडलं आहे, मेन फोकस आमचं तेच आहे. पुढच्या वर्षी आम्हाला बरेच काही आमचे टार्गेटचे जे त्याचे डेट्स आम्ही काढून ठेवले, त्या डेटला आम्हाला ते हवं आहे, अचीव केलेलं हवं आहे. आणि आता माझा गळा थोडं खराब आहे, मला जरा कफ आहे, माझा हा ओरिजिनल आवाज नाही आहे. आणि सीमा जी इथे शांत बसली, काहीच बोलत नाही आहे. मला असं वाटतं तिनेही काही बोलावं, नाही तर मी एकटाच बोलत बसेल, मला सवय. मला वाटलं तुला काहीतरी सांगायचं. मला सांगायचं हेच आहे की आता आमच्याकडे आता काहीच नाही सध्या, आम्हाला पुण्याला जायचं आहे. पुण्यामध्ये कुठे जायचं हेही माहीत नाही आहे. माझ्या डोक्यात काही एरियाज आहेत, जसं की एक बानेर झालं, पाषाण झालं, पण तिच्या डोक्यामध्ये आहे हिंजेवाडी फेज 2 आहे तिच्यामध्ये, आणि असं मला तरी वाटलं आधी. पण ह्याने खूप पुढचं स्टोरी सांगितली, मला मागची सांग. मी डायरेक्ट जम्प करतो, माझं काय नसतं, माझं तळ्यात मळ्यात काय नसतं, मी आपण डायरेक्ट इकडनं तिकडे जम्प करतो. अरे पण त्याला ते कॉन्टेक्स्ट तरी द्यायला पाहिजे ना, की का. मी सांगते तुम्हाला काय झालं ते. आता चालू आहे जून, ठीक आहे. मी प्रोफेसर आहे, होते, आता मी नाही आहे कारण की मी जॉब सोडला आहे. मेमध्ये आम्हाला सुट्ट्या असतात, तर तेव्हा मी विचार केला होता की आपण काहीतरी नवीन करू, कुठेतरी जाऊ, ठीक आहे. कारण की आपण बरोबर ना, सेम ठिकाणी आपण राहून असं होतं की कंटाळा आला आता. सो आम्ही विचार केला की नवीन काहीतरी कुठेतरी जाऊ. मग त्याच्यामुळे मेमध्ये पूर्ण आम्ही ठरवत होतो की मी जॉबला परत रेझ्यूम व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे. आणि ट्रस्ट मी लास्टच्या 31 तारखेपर्यंत माझं असं होतं की जाऊ का नको, कारण 1 तारखेपासून जॉईनिंग होतं. पण तू तर सगळं सांगून टाकते आता. मग तेच तर, हा व्हिडिओ त्याच्याबद्दलच आहे. तुमचे जर काही वर्गमित्रांनी जर पाहिला, आता काय कसला वर्गमित्रांनी जर पाहिला तर त्यांना वेगळी स्टोरी सांगितली आहे ना. काय, हा हीच स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, हीच खरी आहे की माझं कन्फर्म नव्हतंच ना 31 तारखेपर्यंत. मी सगळ्यांना हेच सांगितलं आणि खरं हेच आहे, वेगळं काय नाही सांगितलं मी. अच्छा. हां, सो तसं होतं की काय करायचं काय नाही वगैरे वगैरे. आणि 31 तारखेपर्यंत पूर्ण म्हणलं ठीक आहे, आता काही कळत नाही आहे, जाऊ दे म्हणलं, मी रेझ्यूम होते, परत बघू पुढे. आणि मग ते झाल्यापासून असं वाटायला लागलं की नाही यार, जायचं इथून. आणि मग फायनली 10 दिवसातच, ठीक आहे, मी 10 दिवसातच रिझाईन केलं आणि एकदम ऑन द स्पॉट केलं. अजिबात नोटीस पिरियड वगैरे काहीच सर्व केला नाही, ज्याच्यासाठी मला खूप हे झालं. काय त्याच्यामध्ये एवढं, माझ्या स्टुडंट्सला विचारांना खूप त्रास झाला. आणि मग त्याच्यानंतर 11 तारखेपासून मी जॉबलेस, 12 तारखेपासून हा जॉबलेस. तर आता येस, तर आता आमचं असं आहे की ना, आमच्याकडे घर आहे राहायला, कारण की आम्हाला माहिती नाही, हा इथला ॲग्रीमेंटचा लास्ट मंथ आहे. हा आमच्यासोबत तर स्कॅमच होतोय बाबा. म्हणजे कसं की आम्ही 10 तारखेच्या मेला सांगितलं होतं की आम्ही खाली करतोय, पण ॲटली आता ॲग्रीमेंट प्रमाणे तर आम्ही खालीच करतोय ना त्याच दिवशी. तरी ते बोलत नाही, तुम्ही 10 तारखेला आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही 10 दिवस एक्स्ट्रा तुमच्याकडनं कापून घेणार. ॲग्रीमेंट जर आमचं काय नवीन स्कॅम आहे यार मार्केटमध्ये. आणि आम्ही पहिलेच सांगितलं होतं त्यांना की जर आम्हाला एक्सटेंड करायचं असेल तर आम्ही करू, अदरवाईज तुम्ही असं कन्सिडरच करा की आम्ही सोडतोय 30 तारखेला जूनला, ठीक आहे. तर मग आमचं असं आहे की बघायला येतात आता रूम. आम्हाला आता उद्या बघायला जायचं आहे रूम पुण्यामध्ये. आम्ही अजून एरिया अजिबात डिसाईड केलेला नाही आहे. आम्ही अजून कसं हवं आहे हे थोडं बहुत आयडिया आहे डोक्यामध्ये. आणि
हेलो सर 15 मिनट्स में आ रहे हैं. हा काय मेसेज आला. ठीक आहे 15 मिनिटं आहेत. 15 तर मिनिटं. आता उद्यापासून खरं तर नवीन सुरुवात आहे, कारण की उद्यापासून कळेल की आपण पण त्याआधी तर आता काय सांगायचं होतं, काय सांगायचं हा होतं? तर उद्या आम्ही जाणार आहे रूम बघायला आणि मग त्याच्यानंतर आम्हाला कळेल की तिथे काय. एकतर आम्ही नॉर्मली बघितले नो ब्रोकर वगैरेवर, तर आम्हाला असं कळलं की आहेत बजेटमध्ये पण आमच्या, जे आम्ही आता बघू शकतो. पण कसं हवंय ते सांग ना. हा कसं हवंय वाव. म्हणजे मला आता असं कळलंय की मुंबईपेक्षा सुंदर जागा तिथे इन अफोर्डेबल रेंट मिळतात. सो त्याच्यामुळे आमचं असं आहे की कसं हवंय. तर मी हा आवाज इग्नोर करा प्लीज. काय फरक पडेल. हां तर आम्हाला फरक कसं पडतंय. हवंय, सगळ्यात महत्त्वाचं नॉन निगोशिएबल गोष्ट ही आहे की आम्हाला सनलाईट हवं. जसं तुम्ही या घरात बघू शकता बऱ्यापैकी सनलाईट आहे, तिथे आम्हाला अजून जास्त एक्सपेक्ट आहे. दुसरं म्हणजे आम्हाला थोडं उंचावर घर घ्यायचं आहे, सो दॅट ते आवाज वगैरे नसेल. एकतर शांतच एरियात आम्हाला घर घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता थोड्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आवाज असतो नेहमी थोड्या थोड्या वेळानंतर. आणि कोण ना कोण हॉर्न वाजूनच जातं 2-2 हा हे काय का. इनफॅक्ट तुम्हाला माहितीये का, असं कितीतरी वेळा झालं रात्री आम्ही 2-3 वाजता पण उठून बघतो तेव्हाही लोक हॉर्न वाजवतात जेव्हा कोणच नसतं. रस्त्यावर कोण असं तरी ती सवय तरी horn- झालेली हा, असते की आता सवय. मला हॉर्न वाजवायचं वाजवायचंय. आता. So ते कोणी असो खूप- नसो काय फरक नाही पडत. आम्हाला या पूर्ण वर्षात खूप इरिटेट झालंय ते. तर त्याच्यामुळे आम्ही अशी जागा बघणार जी शांत आहे, थोडी उंचावर आहे, जिथे मस्त अशी हवा खेळती राहील आणि खूप छान असं बाल्कनी असेल जिथून सनसेट दिसेल. जे टू मच टू आस्क नसावं मला वाटतं एवढे टू मच टू असं नॉर्मली भेटतं, मी असं ऐकलंय. आहे ना. म्हणजे असं छान असं व्ह्यू, ग्रीनरी वगैरे सॉरी. असं सगळं आहे. थोडासा मोठा स्पेशियस रूम जिथे आम्ही सगळे व्लॉग्स काढू शकतो. माझं एक चॅनल आहे तिथे ते करू शकतो. सो असं सगळं आहे आणि मला माहिती ते भेटणार. सो बघूया. हां म्हणजे अशा गोष्टी आम्हाला भेटावं असं आमचं अपेक्षा आहे. तर आता आमचा ब्लॉग पुढे कंटिन्यू होणार. आम्ही पुढे उद्या आम्ही अजून बघितलं पण नाही की पुण्याला कसं जायचं आहे. नाही तो दुसरा तो हा. एपिसोड 2 आहे. पण तो कसं जायचं आहे. हा ते पण नाही. तुम्हाला माहिती आहे खरी गोष्ट ही आहे की आम्ही सॅटर्डेला निघणार होतो. ठीक आहे, पण ह्याचं थोडं तब्येत खराब झालं. काल सॅटर्डे होता, आज संडे. आम्ही मंडेला उद्या निघणार आहोत. आम्हाला अजून माहित नाही की कोणत्या एरियात जायचं आहे, कसं जायचं आहे. कसं जायचं आहे, ट्रेनने जायचं, बसने जायचं का स्कूटीवर काहीच जायचं. नाही. आणि इथलं पण जे सामान आहे, आता बघा आज तारीख आहे किती, 15 15 नाही 14 का 15 बघ बरं एकदा फोनमध्ये. 14 आहे. 14 तारीख आहे. हा आज आहे 14 जून. ठीक आहे. अजून मेन गोष्ट मी तुम्हाला सांगते, माझ्या पॅरेंट्सला आम्ही सांगितलेलंच नाही आहे. ह्याच्या पॅरेंट्सला माहिती आहे. माझ्या पॅरेंट्सला आम्हाला सरप्राईज द्यायचं, जे आम्ही घर वगैरे बघितलं नंतर सांगणार आहे असं ठरवलं आहे. सो त्यांचीही रिॲक्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील. दुसरी गोष्ट ही आहे की आता आम्हाला 2 गोष्टींचं प्रेशर आहे. एक म्हणजे तिकडे घर शोधण्याचं, दुसरं म्हणजे इथून सगळं सामान शिफ्ट करायचं. सो त्यासाठी पण तुम्ही बघत राहा, कारण की आम्हाला आता जो हा सोफा दिसतो ना तुम्हाला, तो आहे रेंटवर. ठीक आहे. अशा 2-3 गोष्टी आहेत ज्या आम्ही रेंटवर घेतल्या होत्या. त्याच्याबद्दल पण मी एक सेपरेट व्हिडिओ करेन की कसं काय असतं ते. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन जाणं, प्रॉपरली पॅक करणं, काही गोष्टी जसं वॉशिंग मशीन झालं, फ्रीज झालं, हे सगळं तेवढं लांब घेऊन जाणं आमच्यासाठी फर्स्ट टाइम आहे. आम्हाला थोडं भीती आहे. कॅज्युअल आहे. अरे पोर्टल करायचं सिंपल सिंपल. हा साधं ते simple आमची झाडं मेन म्हणजे खूप जास्त प्रिशियस आहेत आमच्यासाठी. ती जी की आम्हाला मी सांगितली. जगवली आहे इतके दिवस. तिने फक्त विकत घेतली आणि मी जगवली आहेत. ते एक रील आहे ना त्याच्यामध्ये असं असतं ना, चल मेरे घर पे मरने के लिए. हां मी तुम्ही चुनता हूँ. तसं झालं होतं ते. पण लकीली आमचं नाही झालं असं. आमच्याकडे ऑलमोस्ट 12-15 झाडं आहेत आणि मला अजून ती वाढवायची आहेत. म्हणून मी मला ना, मी खूप एक्सायटेड आहे बाल्कनीसाठी, की मस्त अशी बाल्कनी हवी जिथे मी असं ना एक चहा कॉर्नर करणार, जिथे मी असं, मला कप्स जमा करायची खूप सवय आहे. छोटे छोटे असे कप मला खूप आवडतात, क्यूट असे. सो मी ते एक चहा कॉर्नर करणार जिथे बसून मी चहा पिणार आणि हा बघत बसणार. तुला माझी सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटते? चहा. येस, मला माहिती होतं हे तेच बोलत. मी वर्ल्डचा बेस्ट चहा बनवते. आणि तर आता आम्हाला ते- मी वर्ल्डचा बेस्ट चहा पितो. हां थँक्यू. तर ते आता येणार आहेत बघायला घराला. मला का तुला मी मुलगी बघायला येणार आहे काय. बघितलंय तुला, घर बघायला येणार आहेत. मी तुला बघितलंय. तुला मला पण तुला बघावं लागेल एकदा. एनिवेज आमचं पण जायचं कसं उद्या. ट्रेननी गेलो तर बघ कसं आहे, तिकडे फिरायला आपल्याला भेटणार नाही. आणि बसने. आम्ही आमची कार पण विकली. तिथं कधीच भेटली. आम्ही नवीन घेणार पण आहोत. सेकंड हँड. सेकंड हँड. मग मी शिकणार. प्लॅन असा आहे की ती गाडी घेणार, मग मी शिकणार आणि मग आम्ही नवीन गाडी घेणार, जी मीच चालवत घरी आणणार. पैसा ती गाडी कुठून कोणती असणार माहितीये का? पैसे तुम्ही देणार. ती गाडी कोणती असणार माहितीये का?
जी मी चालवत आणणार आहे शोरूम मधून. सो आता ते कसं होणार काय होणार ते सगळं ते आमच्या होणार. व्लॉग्सवरती होणार सगळं होणार. ब्लॉग्सवरती होणार. आमचे ब्लॉग्सचा इन्कम जर आमचा वाढला तर आम्ही या सगळ्या गोष्टी घेऊ, कार वगैरे. सगळ्यात मेन गोष्ट तर आहे की पुण्याला शिफ्ट कसं व्हायचं आहे, त्याच्यानंतर आहे की तिकडे जायचं कसं. तर मी बोलतो की स्कूटी नका जायला, कारण की माझी तब्येत चांगली नाही, बट तिकडे गेल्यावर फिरणार कसं तो एक प्रश्न आहे. आणि स्टेशन पासून म्हणजे आम्ही असं कसं विचार एरिया जसं आम्ही बोललो की आम्ही नाही विचार केला, पण काही लोकांकडून ऐकून वगैरे तर 2-3 एरिया जसं आम्ही हिंजेवाडी, पाषाण हे सगळं ऐकलंय जस्ट. ठीक आहे, वी आर नॉट बाणेर. एनी वन प्लेस. बाणेर चांगलं आहे सीमा, मी हा हा, ऐकलंय. मग ते सगळं कसं स्टेशन पासून हा बोलतोय लांब आहे, हा पुण्याचा आहे. स्टेशनच्या जवळ काय करायचं आपल्याला? नाही म्हणजे तिथे जायला ना परत आपल्याला मागे येणं झालं ना, ते बोलतेय मी. काही गरज म्हणजे नाही आता तिकडे ऑटो उद्या- वगैरे करायचं, लगेच कॅब बुक उद्या करायचं. ट्रेनने जाऊन तिथून परत त्या नाही, स्कूटी घेऊन जा, area सोड मध्ये जाऊ दे. जाणं, मग ते बोलते मी किंवा की bike वगैरे स्टेशन घेऊन जवळ पाहिजे असं नाही, पण तिथून परत मागे येणार तेवढं ते 1 तासाचं परत म्हणजे 3 तास इथून जायचं, परत 1 तास मागे यायचं आणि तिथे फिरायला काय. मग हे सगळं झंझटपेक्षा म्हणलं अरे पण जाऊ ना स्कूटी घेऊन, अर्ली मॉर्निंग मस्त मजा, रमत गमत. आणि कदाचित ही आमची स्कूटीवरची शेवटची राईड असते, कारण आम्ही आता कार घेतोय. सो स्कूटीवरची मजा करून घेतो संकेत. कधी फिरशील मला माझ्या अजिबात बरोबर? आवडत नाही स्कूटीवरची मला मजा. माहितीये, पण मला आता स्कूटी चालवता येते, सो तू माझ्याबरोबर फिर, मी तुला घेऊन जाते उद्या. पाठीचा कणा जेव्हा मोडेल तेव्हा तू येशील. अरे चालव ना संकेत, थोडं ए 10 मिनिटं चालू फक्त संकेत, 10 मिनिटं एकदा चालू. तुला आठवते एकदा मला झोप येत होती झोपेत गाडी चालव. लिटरली माहितीये, एकदा मी ना असं गाडी चालवत होते आणि मला असं होत होतं. आणि हिच्या भरोसे मला उद्या पुण्याला जायचंय. पण हा आता आम्ही काय करणार आहे माहितीये का, लास्ट जेव्हा आम्ही ते शिफ्ट झालो होतो तेव्हा आम्ही काही गोष्टी चुकलो होतो, जसं की आम्ही सामानाचं भरमसाठ म्हणजे जे नको होतं एवढंही ते पण सामान नाही आणलं आपल्या होतं. घरामध्ये, प्लीज काही बोलू नाही नको. नाही म्हणजे आता आम्ही काय करणार आहे आमचं घर माहितीये का? खूप मोकळं आहे ऍक्च्युली. बाकीच्यांचं घर बघशा ना, तर खूप हा भरलेलं मोकळं असतं. आहे, आमचं घर पण खूप मला मोकळं आहे आणि असं मला वाटतं आवडतं सुटसुटीत. त्यात पण 20-30% गोष्टी अशा आहेत ज्या अजिबात गरजेच्या नाहीये. जसं की तू. मी मेन पार्ट आहे. तर आणि मग- हा ठीक आहे. आणि आमच्या घरात मेन म्हणजे टीव्हीच नाही. हा ती आम्ही तिकडे जाऊन घेणार आहे. आणि आणि संगीत PS5 पण घेणार आहे. आणि GTA खेळणार मी आणि त्याच्यावरती. तुम्ही बघा मी कसं खेळतो. त्याच्यावर गेमिंग चॅनल पण खोलणार. GTA खेळणार मी त्याच्यावरती. पण मजा ते आहे. सगळं मी माझ्या पैशांनी नाही घेणार. हे सगळं मला तुझ्या पैशांनी हवंय. अरे बस का जसं रे. आयफोन तू माझ्या पैशांनी घेतलायस तसं पण त्याच्यात व्हिडिओ काढतोयस ना तू. PS5 तुझ्या पैशांनी अरे यावा. देणार नाही बस का रे. तर असं आहे, पण आता मी सध्या जॉबलेस आहे, सो आता नाही देऊ शकत. आणि होपलेस मी आहे की मला PS5 भेटेल. नाईस. पुण्याचं आहे, मी सांगितलं होतं तुला. संकेत अजून गेलो पोहोचलोय नाही आपण मी पुण्याला. काय बोलतच नाही. पुण्याची टोन वेगळी आहे बोलायची. हे तर Tone मी चा नॉर्मली प्रश्न नाहीये, सारख्याच आहे माझं. पुण्याची टोन माहिती ना तुला कशी आहे. मग तिकडे गेल्यावर बघूया आपण कसं होतं. नाही नाही बस मी नॉर्मल मराठीच ठीक आहे. मला असं वेगळ्या वेगळ्या ऍक्सेंट मध्ये बोलायला आवडतं. हा कधी कधी कदाचित तुम्ही ऐकाल. चालेल, मजा येईल आम्हाला. आवडेल तुम्हाला? आवडेल. चालेल तुम्हाला? आवडेल आम्हाला. थँक्यू. ठीक आहे. तर मला हे सांगायचं होतं. मग आता आम्ही कसं करणार आहे माहिती का, नेक्स्ट एपिसोड्समध्ये मी तुम्हाला दाखवेन, आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही जे पॅकिंग करणार आहोत ना, ते बऱ्याचशा गोष्टी आम्ही दान करणार आहोत ज्या आम्ही नाही यूज करत आहे. आणि मग आम्ही प्रॉपर असं पॅक करणार आहोत ज्या गोष्टी खरंच इथून नेण्यासाठी बनलेल्या आहेत, डिझर्व करतात का त्या आमच्यासोबत येणं, असं आम्ही करणार. मिनिमलिस्टला आम्ही फॉलो करतो. मिनिमलिस्टला मला पसारा आवडतो. मला गोष्टींचं अटॅचमेंट असतं खूप. आणि मला गोष्टी असं सोडावीशी वाटत नाही मला. जे की नसावं. बरोबर आहे तुझं. जसं की मी माझ्या रद्दी पण सांभाळून ठेवतो. मला असं वाटतं यार ते तरी का द्यायचं आपण, माझी वस्तू आहे ना ती, मी का दिली. पण असं नसतं ते. हा नसतं माहिती आहे, म्हणून तर एवढं घर मोकळं आहे ना माझं. जास्त गोष्टी घेतच नाही. मला आधी असं अटॅचमेंट खूप होतं. आमचं एजंट आलेलं आहे तशा प्रकारे आम्ही आता हा ब्लॉग स्टॉप करतो. हॅलो, हां बोला ना. गेट खोलू का? ठीक आहे 1 मिनिट. आता सध्या ते लोक येऊन गेले आणि बघून गेले. आणि हा त्यांनी जे पण प्रश्न विचारले ना, तो हा मस्त मस्त छान छान. आणि ना त्यांनी विचारलं की अरे तुमचं बाथरूम पण तर इंडियन आहे, आम्हाला ते कमोड हवा होता. हा ऑर्डर बसून दे ना नवीन. कधी बोलला होता रे खोटा असं. अरे आपलं काम विकायचं. आणि ना इथे जसं आम्ही थांबा 1 मिनिट, मला आवाज येतो. ठीक आहे, आता दुसरं आहे का? अजून एक
अजून एक जण आलेत बघा. गेले का? कदाचित त्यांना नाही आवडलं. आले. त्यांनी जास्त ना एफर्ट पण नाही घेतला तो दरवाजा खोलायचे हे ते काहीच नाही, डायरेक्ट गेले ते. आणि कदाचित मला वाटतं की ते दुसऱ्या म्हणजे एजंटला पण ह्यांच्याकडे काय होप नव्हते, मग हा बोलले असंच ते लोक येतील 5 मिनिटात बघून जातील. तर एजंट पण वरती नाही आला त्यांना हा ते म्हणजे त्याला कळलंय की ते फर्स्ट वालेच ओके बोलणार आहेत. हा फर्स्ट वाल्यांचा तर ऑलमोस्ट 98% डन झाला त्यांचं. राईट. बट आता तू का फेऱ्या मारतोस बाय द वे? अरे मी ती हे बघतो, हे अशा सगळ्या गोष्टी मांडी घालून बसायला. हे 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 तर अख्खं भरलंय आमचं माहितीये का, बापरे. हा आमचं रूम टूर तर आम्ही दिलाच आहे ना, आम्ही घर कसं दाखवलं बघा. आमच्या इथे कसं हे आहे डिझाईन, 3D डिझाईन. त्याच्यानंतर हे ते दाखवा वरती आतमध्ये गेलं ते वरतून खाली पडायचे ऑलमोस्ट एजवर आहे ते. हे आमचं मी थोडं झूम आउट करतो. ठीक आहे, हे आमचं असंच आम्ही थोडं सजवलंय. हे आमचं थोडं आमच्याकडे टीव्ही नाही आहे, टीव्ही आमच्याकडे नाही. मी लॅपटॉप आधी सांगितलं होतं आमचं टीव्ही, आमच्याकडे बॅटमॅन आहे पण टीव्ही नाही. हे US मी काढलेले फोटो आहेत. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सगळं दाखवणं गरजेचं हे आमचं पसारा इथे, हे पण मी काढलेला फोटो आहे. हे आमचं ते देवारा, सांग ना की तू पसारा माझा आवरत हे आमची झाडं जे मीच जगवलेत. सबको दिखा रहा है एरिया. आणि त्याच्यानंतर मग हे आमचं हा पण फोटो मीच काढला. सो हे आमचं संडास बाथरूम, किचन, हे आमचं बेडरूम. ते वरचं दाखव ना, वरचं पडण्याच्या एजवर आहे ते. हे सीमानी केलंय. आणि हे आमचं कुठे रे पडायचं एजवरती, ते किचनमध्ये कदाचित. ते पडायच्या अगोदर आम्ही room खाली करतो. 3D डिझाईन्स आहेत आमचे एक एक. परत हा आय गेस किचन मला दाखव ना मला. हा हे बघा, हे आमचं 3D आर्ट. 3D आर्ट जवळून दाखवू तुम्हाला. 3D आर्ट होय. आणि ही आमची काम न करणारी बाई. चालू झालं. तुला मर्ज करावं लागेल, मी बंद केला चुकून. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की जसं आम्ही तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सॉरी अगोदर बोललो की इथे खूप आवाज आहे, ठीक आहे. आणि तो एजंट त्यांना सांगतोय किती शांत रूम आहे ही, माहितीये. हा बोलतोय हो हो खूप शांत, खूप शांत. आणि लकीली तेव्हाच कोणीतरी हॉर्न नाही वाजवला, नाही तर आम्ही असं एकमेकांकडे बघत होतो तेव्हा. म्हणजे एवढी शांत आहे की मी जरी बेडरूम मध्ये पादलो तरी हॉलमध्ये आवाज येतो. एवढं शांतता आहे. अजून पण तुम्हाला आवाज येत असेल. हा तर काहीच नाही. रात्री तर मला संध्याकाळी आमच्या इथे बाहेर ऑर्केस्ट्रा. नवी मुंबईचे गाणे सॉरी गाणे मध्ये गाड्या सगळ्या इथेच येतात वाटतं. नाही. हॉर्न वाजवतात ना गाड्यांचा तरी पण एखादा जेन्युन आहे की रस्त्याच्या पलीकडे आहे तर जेन्युन आहे. पण आमच्या बाहेर घराबाहेर ऑर्केस्ट्रा लागतो संध्याकाळचा. असं एक बाई येते असं टर असं वाजवते तिच्या तव्यावरती असं बुर्जी बनवते का काय करते माहिती. थड 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 ते वाजवत असं चालत. बास तिला बास द्यायला कोणतरी बाकी आहे. असं प्रत्येक एक कांड झालं का इथे असं झालं का असं करते ती. काय यार एवढं वाजत ती, म्हणजे एवढे बुर्जीवाले आहेत जगामध्ये पण तिचा आवाज एवढा जास्त आहे ना. तिच्यामुळे बाकीच्यांचं जे आजूबाजूला जे ठेले लावतात त्यांचं खूप नुकसान होतंय, कारण का तिच्यामुळे कंप्लेंटी जात आहेत. पण तिलाच काय होत नाही आणि बाकीचं उठतात बाकीच्यांचं. तर आता आम्ही जातो काहीतरी खायला, कारण की आम्हाला भूक लागली आहे आणि आम्हाला एनर्जी नाही. आज आमचा होम टूर देऊन झालाय लोकांना. सो आज आमचा दिवस पहिला होता होम टूर देण्याचा. मला वाटतं हे होऊन जाईल फायनल लगेच. मला वाटतं जे पहिले आले तेच लगेच. पण आता आमच्यावर प्रेशर क्रिएट होते का सांगू का. जर ह्यांनी बुक म्हणजे फायनल केलं समजा, तर आम्हाला जसं आम्ही उद्या परवा जातोय तर तेव्हाच आम्हाला कुठलं तरी कन्फर्म करून यावं लागेल, कारण की तरच आम्ही मग इथून सामान शिफ्ट करू शकतो तेवढ्या टाइममध्ये. आता तुम्ही प्रॉब्लेम तो नाही आहे, असं नाही की आमच्याकडे 30 तारखेपर्यंत वेळ आहे. आम्हाला 24ला लग्नाला जायचं आहे का आमच्या कझिनच्या, आणि म्हणजे माझ्या कझिनच्या. त्याच्यामुळे आम्हाला तिथे एक 4-5 दिवस जाणार आहे. सो ते दिवस आम्हाला नाही भेटणार यूज करायला. मग प्रॉब्लेम आहे थोडा. मला आता भूक लागली आहे बस. सो थँक्यू सो मच. हा होता आमचा एपिसोड 1. नाही खाऊन झाला मी परत येणार. ती गेली आहे एपिसोड म्हणून तिचं गायब झाला. अरे एपिसोड 2 मध्ये येणार मी नाही.